मुलचेरा तालुक्यात सध्या मका पिकाच्या तोडणीला अभूतपूर्व वेग आला असून संपूर्ण परिसरात शेतकऱ्यांची लगबग शिगेला पोहोचली आहे। शेतामध्ये पिकलेले मका काढण्यासाठी शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत झटताना दिसत आहेत। अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काढलेला मका शेतातच ढिगाऱ्यांमध्ये साठवून वाळवण्यासाठी ठेवण्यात येत आहे। यंदा हवामानाने साथ दिल्यामुळे मका पिकाची वाढ चांगली झाली असून उत्पादनही समाधानकारक असल्याचे चित्र समोर येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असले तरी बाजारभावाबाबत मात्र अनिश्चितता कायम आहे। योग्य दर मिळाला तरच मेहनतीची चीज होईल अशी अपेक्षा शेतकरी बांधव व्यक्त करत आहेत। दरम्यान मजुरांची टंचाई ही मोठी अडचण ठरत असून अनेक ठिकाणी शेतकरी कुटुंबासह स्वतःच तोडणीची कामं करताना दिसत आहेत। काही शेतकरी यंत्रांच्या मदतीने काम उरकत असले तरी सर्वत्र ही सुविधा उपलब्ध नसल्याने हातमजुरीवरच भर दिला जात आहे। तोडणीसह साठवणूक आणि बाजारात विक्री यांची घाई सुरू झाली असून शेतकरी पीक सुरक्षित ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत। तालुक्यातील बाजारपेठांमध्ये लवकरच मका मोठ्या प्रमाणावर दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। एकूणच मुलचेरा तालुक्यात मका तोडणीचा हंगाम जोरात सुरू असून शेतकऱ्यांच्या मेहनतीची खरी कसोटी आता बाजारभावावर अवलंबून असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। मुलचेरा तालुक्यामध्ये मका तोडणीला खूप वेग चाललेला असून तसं ते हवामानाचं थोडंसं परिवर्तन झालेलं आहे जे आपल्याला आकाशात दिसून येते। तर या इथं मुलचेरा तालुक्यातील एका शेतकऱ्याने मका तोडणीच्या कामाला सुरुवात केलेली आहे। तर मला असं वाटतं की इथं हे जे मकाचे इथं दाणे यांचे हे झालेले आहे आणि हे बघू शकता। नवराष्ट्र निर्माण न्यूजसाठी संदीप भिवनकर, मुलचेरा।